राज्यभरातील पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। गणपतीमध्ये नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जाणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून गणपतीमध्ये 10 वस्तूंचं वाटप होईल। या वस्तूंचं वाटप करण्यासाठी राष्ट्रीय अन्न पुरवठा विभागाकडून ही योजना राबवली जाणार आहे। 4 ते 5 हजार रुपयाच्या वस्तू तुम्हाला अवघ्या 100 रुपयामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड वरती मिळणार आहेत। महागड्या आणि मोठ्या वस्तू तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वरती दिल्या जाणार आहेत। सणासुदीला नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार, त्यामुळे नागरिकांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे, परंतु नागरिकांना या वस्तू देत असताना फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड चालणार आहे। ज्या लोकांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना या वस्तूंचा लाभ मिळणार नाही। पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे, परंतु नागरिकांना पिवळं व केसरी रेशन कार्ड सोबतच तुम्हाला आणखी 2 कागदपत्र ही लागणार आहेत। अत्यंत महत्त्वाची 2 कागदपत्र कोणती आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयाच्या वस्तू मिळणार आहेत। सरकारकडून हे वाटप होणार आहे। यामध्ये तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत। ज्या 10 वस्तू देण्यात येणार आहेत त्या मौल्यवान आणि महागड्या वस्तू आहेत, त्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचणार आहेत। गणपतीमधील तुमचा खर्च कमी होणार असून तुमच्या खिशाचा ताण कमी करण्यासाठी सरकारने या 10 वस्तूंचं वाटप करणार असल्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला अजून कोणती 2 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत। नागरिकांना महाराष्ट्रातील 7 कोटीहून अधिक नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तर या 10 वस्तू कोणत्या आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। मित्रांनो, 10 वस्तूंचं वाटप हे नरेंद्र मोदी साहेबांकडून आलेल्या निधीमधून केले जाणार आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार हे हप्ता वाटप केले जाईल। तुमच्या जिल्ह्यातील जी सरकारी कार्यालये आहेत त्या ठिकाणी सरकारकडून या वस्तू पाठवण्यात येणार आहेत आणि तिथून या वस्तू रेशन दुकानामध्ये पाठवण्यात येतील। त्यानंतरच नागरिकांना या वस्तूंचा लाभ मिळणार आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड दाखवून तुम्ही या वस्तूंचा लाभ घेऊ शकणार आहात, परंतु 2 कागदपत्र देखील या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची आहेत। नागरिकांना आता जिल्ह्यानुसार हे वाटप होणार आहे, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही योजना राबवली जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। सरकारकडून टप्प्याटप्प्यामध्ये हे वाटप होणार असल्यामुळे जिल्ह्यानुसार हे वाटप होईल। यामध्ये कोकण विभाग, विदर्भ विभाग अशा बऱ्याच विभागामध्ये हे वाटप होणार असल्यामुळे कोणत्या जिल्ह्याची निवड सरकारने केलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम 10 जिल्ह्यात हे वाटप होणार असल्यामुळे 10 जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारकडून पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी 10 वस्तूंची योजना जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळेच या योजनेचा फायदा गरीब आणि गरजू कुटुंबांना होणार असून मोठा आधार त्यांना मिळणार आहे। राष्ट्रीय अन्न पुरवठा विभागाकडून सर्व नागरिकांसाठी ही फायद्याची बातमी जाहीर झालेली असून गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर 2 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावी लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं कागदपत्र जे तुम्हाला पिवळा आणि केसरी रेशन कार्ड सोबत लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। नागरिकांना पिवळा आणि केसरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असलंच पाहिजे, कारण ही जी योजना राबवली आहे त्यामध्ये महागड्या आणि मौल्यवान वस्तू तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळणार आहेत। पण तुम्हाला पिवळा आणि केसरी रेशन कार्ड तर यासाठी लागणारच आहे, कारण जे पांढरं रेशन कार्ड आहे ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी चालणार नाही। पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना या 10 वस्तू मिळणार नाहीत, परंतु ज्यांच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं, ते म्हणजे भारतीय नागरिक असलेला पुरावा। ते आधार कार्ड दाखवतं। तुमच्या आधार कार्डाचा नंबर खूप महत्त्वाचं काम करतो। यानुसारच तुम्ही एक भारतीय नागरिक आहात हे नोंदवलं जातं आणि त्याच नागरिकांना आता शिधा वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला पिवळा आणि केसरी रेशन कार्ड सोबतच आधार कार्ड हे कागदपत्र देखील तयार ठेवावं लागणार। त्यानंतरचं पुढील कागदपत्र जे 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न। तुमचं उत्पन्न किती आहे यावरून तुम्हाला शिधा मिळणार आहे का नाही हे ठरवलं जाणार आहे।
जर तुमचं उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे, कारण 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या 10 वस्तू मिळणार आहेत. तुमचं उत्पन्न किती आहे हे पाहण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील मागितला जाऊ शकतो. जर तुम्ही ही 2 कागदपत्र तयार ठेवली तर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसता. या सर्व अटी म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असायला हवं आणि दुसरी अट म्हणजे तुमचं उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असायला हवं. जर तुम्ही ही 2 कागदपत्र तयार ठेवलीत आणि तुमचं उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी दाखवलं, त्याचबरोबर तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध झालं, तर तुम्हाला या 10 वस्तू मिळणार आहेत, ज्या वस्तू फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मोफत म्हणजेच मोजक्या दरात मिळणार आहेत. ज्या वस्तूंची किंमत बाजारामध्ये 4000 ते 5000 आहे, त्या वस्तू तुम्ही आणायला गेल्यावर तुमचे महिन्याचं बजेट कोलमडू शकतं. त्या वस्तू अगदी माफक दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तुमची हजारो रुपयांची बचत या योजनेमुळे होणार आहे. कोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत त्या आता आपण पाहूया. त्यामध्ये पहिली वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ती म्हणजे साखर. रेशन दुकानामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ दिलं जात होतं, परंतु तुम्हाला आता 5 किलोची साखर देखील रेशन दुकानामध्ये मिळणार आहे. गणपतीसाठी आनंदाचा शिदा सरकारकडून दिला जाणार आहे. खाद्यतेलाचे दर हे आता इतके वाढलेले आहेत आणि सणासुदीला हे खाद्यतेलाचे दर आणखी उंचावतात, परंतु या गणपतीमध्ये खाद्यतेल हे तुम्हाला दिले जाणार आहे आणि हे मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर रवा देखील दिला जाणार आहे. शेंगदाण्याचं वाटप देखील या 10 वस्तूंमध्ये करण्यात येईल. गोड वस्तू बनवण्यासाठी गुळ देखील दिला जाणार आहे. राज्य सरकारकडून हे वाटप केलं जाणार आहे, परंतु हा निधी नरेंद्र मोदी साहेबांकडून आलेला आहे, त्यामुळे त्यांनी ठरवून दिलेल्या 10 वस्तू यामध्ये असणार आहेत. त्या यादीमध्ये कोणत्या वस्तूंची नावं दिलेली आहेत ही आपण पाहत आहोत. विविध प्रकारच्या डाळींचं वाटप करण्यात येणार होतं, त्यामध्ये हरभरा डाळ ही तुम्हाला दिली जाणार आहे. नागरिकांनो, या वस्तूंची नावं आपण पाहत आहोत, पण यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गहू. कारण आतापर्यंत तुम्हाला गहू तर रेशन दुकानामध्ये मिळतच होतं, परंतु आता गहू या 10 वस्तूंमध्ये देखील तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला डबल फायदा मिळणार. त्याबरोबरच तांदूळ देखील मिळणार आहे. नागरिकांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, कारण सणासुदीच्या काळामध्ये वाढलेले दर पाहता तुम्हाला या वस्तू मोजक्या दरात मिळत आहेत, त्यामुळे तुमच्या खिशावरील ताण कमी होणार. आता या 10 वस्तूंमध्ये सरकारने खोबऱ्याचाही समावेश केलेला आहे. पिवळं व केसरी रेशन कार्ड दाखवून तुम्ही आता खोबऱ्याचाही लाभ घेऊ शकणार आहात. आनंदाचा शिदा मध्ये मैद्याचा देखील समावेश आहे, त्यामुळे मैदा देखील 10 वस्तूंमध्ये दिला जाणार. राज्य सरकारकडून पिवळा व केसरी रेशन कार्ड धारकांना या वस्तू देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्य सरकारकडून पिवळा व केसरी रेशन कार्डवरती या 10 वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेची घोषणा केलेली आहे, त्यामुळे तुमचे सणासुदीचे दिवस तर आनंदाचे जाणारच आहेत, परंतु महिनाभराचं बजेट ही कोलमडणार नाही. तुमचे पैसे वाचणार आहेत. माफक दरामध्ये तुम्हाला 4 ते 5 हजार रुपयाच्या वस्तू मिळणार आहेत, म्हणून सरकारने सांगितलेल्या योजनेचा लाभ घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार. पण या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे ते देखील पाहूया. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. रेशन कार्डवरती मोफत वस्तू देण्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं, त्या वस्तूंचं वाटप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणार आहे. गणपतीचा सण हा कोकणामध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो, त्याच कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10 वस्तू गणपतीमध्ये रेशन कार्डवरती दिल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये देखील 10 वस्तू पिवळं व केसरी रेशन कार्डवरती दिल्या जाणार आहेत. 100 रुपयामध्ये ज्या वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये मुंबईचा समावेश आहे. मुंबईमध्ये देखील 10 वस्तूंचं वाटप होईल. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये 100 रुपयामध्ये 4 ते 5 हजार रुपयाच्या वस्तू दिल्या जाणार आहेत. नागरिकांना तुमचा 1000 रुपये वाचणार असून नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यातील असाल आणि तुमच्याकडे पिवळा व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे. 100 रुपयामध्ये 10 वस्तूंचं वाटप होणार आहे. त्यामध्ये आता नागपूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना पिवळं रेशन कार्ड व केसरी रेशन कार्ड असेल तर 10 वस्तू 100 रुपयामध्ये मिळणार आहेत. नागरिकांना ज्या 10 जिल्ह्यांची यादी सरकारकडून
सरकारकडून घोषित करण्यात आली होती, तर 10 जिल्ह्यांमध्ये हे वाटप केले जाणार आहे. पिवळं व केसरी रेशन कार्डवरती 10 वस्तू दिल्या जाणार आहेत, परंतु पात्र जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांची यादी जाणून घेणं गरजेचं होतं. सरकारकडून फक्त 10 वस्तू दिल्या जाणार नाहीत, तर हजारो रुपये हे नागरिकांचे वाचवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा खूप मोठा फायदा या योजनेमध्ये होणार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जर 10 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचं सांगितलं आहे, पण या 10 जिल्ह्यातील नागरिकांचे हजारो रुपये आता वाचलेले आहेत. परंतु नागरिकांनो, पुढील ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात येईल त्या जिल्ह्यामधील नागरिकांचे देखील हजारो रुपये वाचणार आहेत. गणपतीमध्ये हे वाटप होणार असून नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे.